हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत 3.6 न्यूज फ्लॅश. मागील व्हिडिओमध्ये आपण 2 न्यूज या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेल्या होत्या आणि त्याचप्रमाणे त्या न्यूजची मॅच द पिक्चर, द हेडलाईन अँड द न्यूज आयटम हे त्या ठिकाणी मी मॅचेस केलेले होते. त्या ठिकाणी मी जोड्या लावलेल्या होत्या की पिक्चरची, हेडलाईनची आणि न्यूज आयटमची. आज या ठिकाणी थर्ड पिक्चर, थर्ड हेडलाईन आणि थर्ड न्यूज आयटम यांची आज या ठिकाणी मी मॅच करणार आहे, जोडी लावणार आहे. मग थर्ड हेडलाईन आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. इट इज कॉल्ड हेडलाईन. देन it is called news item and it is called picture. मग या ठिकाणी हेडलाईन ही न्यूज आयटम आणि हे पिक्चर हे तिघे या ठिकाणी मॅच करतात. आता ही जी हेडलाईन आहे की ग्रॅव्हिटेशनल वेव्ज डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाईम, पहिल्यांदाच ग्रॅव्हिटेशनल वेव्जचे आपल्याला या ठिकाणी जे काही चित्र आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी ही बातमी दिलेली आहे आणि ती बातमी या ठिकाणी मी आता एक्सप्लेन करणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही बातमी आहे 11 फेब्रुवारी 2016, 11 फेब्रुवारी 2016. मग या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री सायंटिस्ट हॅव डिटेक्टेड ग्रॅव्हिटेशन वेव्ज. आपल्या या देशामध्ये बरेचसे असे सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ किंवा संशोधक. तर या शास्त्रज्ञांनी इतिहासामध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्ज याचे जे काही किरण आहे जे परावर्तित होतात, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ज हे जे काही आहे या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात हे त्या ठिकाणी आपल्याला या चित्रात दाखवलेलं आहे. या ठिकाणी ह्या जेही गोल आकारात आहेत हे सगळे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. मेनी पीपल बिलीव्ह दॅट दिस कुड बी द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ दिस सेंचुरी. बरेच लोक हे या शतकामध्ये हे महान असं काम करत आहे की ग्रॅव्हिटेशनल वेव्ज या कशा आहेत आणि त्यांच्यामुळे काय काय घडत आहे. इट वॉज मेड पॉसिबल बाय द ॲडव्हान्स लिजो प्रोजेक्ट, लेझर इन्फेरोमीटर, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी. लिजो प्रोजेक्टचं नाव आहे लिजो आणि या लिजोचं लॉंग फॉर्म आहे एल फॉर लेझर, आय फॉर इन्फेरोमीटर, जी फॉर ग्रॅव्हिटेशनल आणि ओ फॉर ऑब्झर्वेटरी. तर अशा प्रकारे लेझर इन्फेरोमीटर, ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी हा जो प्रोजेक्ट आहे तर हा एक आधुनिक प्रोजेक्ट आहे. ॲडव्हान्स म्हणजे आधुनिक, आणि अशा आधुनिक प्रोजेक्टवर बरेच सायंटिस्ट हे काम करत आहे आणि हा प्रोजेक्ट ग्रॅव्हिटेशनल वेव्ज या टॉपिकवर त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करत आहे. सेटअप फॉर दिस पर्पज, आणि त्यांचा पर्पज आहे की ग्रॅव्हिटेशनल वेव्ज काय आहेत हे त्यांनी शोधून काढायचं. द लिजो प्रोजेक्ट इन्क्लूड 2 आयडेंटिकल वेव्ज डिटेक्टर लोकेटेड अबाउट 3000 किलोमीटर अवे फ्रॉम इच अदर. ह्या ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 3000 किलोमीटर एवढं अंतर आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जे काही आहे अंतर, तर ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्जमधलं अंतर हे 3000 किलोमीटर आहे आणि त्याचप्रमाणे ह्या एकमेकांवर कशा प्रकारे परावर्तित होतात हे या ठिकाणी तिथं आपल्याला पाहायला मिळतं. आईन्स्टाईन द ग्रेटेस्ट मॅन ऑफ सायन्स. शास्त्रज्ञामधला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ आहे आईन्स्टाईन, ज्याने ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावलेला आहे. तर आईन्स्टाईन द ग्रेटेस्ट मॅन ऑफ सायन्स हॅड गेस्ड लॉंग अगो, बऱ्याच वर्षापूर्वी आईन्स्टाईन याने ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावला होता. दॅट दीज वेव्ज एक्झिस्ट बट इन दोज डेज देअर वॉज नो वे टू प्रूव्ह दॅट. त्याने ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावला होता पण त्यावेळेस त्याला काही गोष्टी या प्रूव्ह करता आल्या नाही, पुराव्यासहित सादर करता आल्या नाही. आफ्टर नियरली 100 years, त्याच्यानंतर 100 वर्षांनी ही हॅज बीन प्रूव्ह राईट बाय अ ग्रुप ऑफ अबाउट 900 सायंटिस्ट वर्किंग ऑन द प्रोजेक्ट इन मेनी नेशन्स इन्क्लुडिंग इंडिया. आणि ह्याच प्रोजेक्टवर जवळजवळ
900 सायंटिस्ट हे या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि हे 900 सायंटिस्ट आहेत हे प्रत्येक नेशनमधले वेगवेगळे सायंटिस्ट हे एकत्र येऊन या ग्रॅव्हिटेशनल वेव्हजबद्दल शोध लावत आहे आणि आईन्स्टाईनने जोही शोध लावलेला आहे तर शोध लावून त्याच्याच पुढे ते अजून काम करत आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आर रायपल इन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज हे आपल्याला स्पेस टाईम म्हणजे अवकाशात आपल्याला जो काही वेळ असतो त्या वेळेमध्ये आपल्याला रायपल दिसतात. रायपल्स म्हणजे या ज्या गोल राऊंड दाखवले तर ह्या आहे रायपल्स. दॅट ट्रॅव्हल आउटवर्ड फ्रॉम देअर सोर्सेस. या त्या ठिकाणी काय करत असतात, ट्रॅव्हलिंग करत असतात म्हणजे फिरत असतात. दे आर जनरेटेड इन सर्टन ग्रॅव्हिटेशनल इंटरॅक्शन. आणि त्या फिरत असताना त्यांच्यात काय काय अडथळे येतात हे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करण्यात आलं. ऑन 11 फेब्रुवारी 2016 11 फेब्रुवारी 2016ला द लिजो सायंटिस्ट कोलॅबोरेशन, जे लिजो सायंटिस्ट होते त्यांनी कोलॅबोरेशन अँड वायग्रो कोलॅबोरेशन टीम अनाऊन्स. जी लिजो सायंटिस्ट कोलॅबोरेशन ही एक टीम होती आणि दुसरी टीम होती वायग्रो कोलॅबोरेशन. तर दोघंही टीम मिळून त्यांनी अनाऊन्स केलं की, अनाऊन्स म्हणजे जाहीर करणे, दॅट दे हॅड मेड द फर्स्ट ऑब्झर्वेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. पहिलं जे काही ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं जे काही ऑब्झर्वेशन आहे म्हणजे जे काही निरीक्षण आहे कॉज बाय 2 ब्लॅक होल कोलिडिंग अगेन्स्ट ईच अदर अबाउट 1 बिलियन लाईट इयर्स ॲगो. या ठिकाणी आपल्याला 2 ब्लॅक होल दिसत आहे आणि हे 2 ब्लॅक होलमधून आपल्याला तिथं कुठेतरी 1 बिलियन लाईट इयर्स ॲगो 1,00,000 वर्षापूर्वीचा काहीतरी अंधुकसा असा प्रकाश त्या ठिकाणी दिसत आहे. डिटेक्टिंग द रायपल ऑर वेव्ह इज रिमार्केबल ॲकम्प्लिशमेंट. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ते जे काही ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहे ते ह्या कशाप्रकारे फिरत असतात, त्या कशाप्रकारे परावर्तित होतात किंवा त्याच्यापासून कशाप्रकारे काय काय घडतं हे सगळं शोधण्याचा प्रयत्न हे सर्व सायंटिस्ट त्या ठिकाणी करत आहे. अशी ही न्यूज आहे. तर अशा प्रकारे ही न्यूज आहे. त्यानंतर हे या ठिकाणी पिक्चर आहे आणि ही त्याची हेडलाईन आहे. तर अशा प्रकारे या तीनही गोष्टींची मॅच ही मी या ठिकाणी केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.